नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आपण आजच्या भागामध्ये आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण असलेल्या चालू घडामोडीवरती प्रकाश टाकणार आहोत आणि त्यासाठी आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपण व्यवस्थित कव्हर करून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाचा चित्रपती म्हणायलाय आणि व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 चा हा पुरस्कार होता। हा पुरस्कार 2025 मध्ये वितरित करण्यात आलेला आहे, हे पण लक्षात राहू द्या। ओके, आणि हा पुरस्कार कुणाला देण्यात आलाय तर त्याचं करेक्ट उत्तर आहे महेश मांजरेकर यांना देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण हिस्ट्री मध्ये जाऊयात। बघा, 2019 चा हाच पुरस्कार कुणाला देण्यात आलेला होता? सुषमा शिरोमणी आणि भरत जाधव यांना देण्यात आलेला होता। आणि त्यानंतर 2023 चा जो काय पुरस्कार आहे तो 2024 मध्ये वितरित करण्यात आला आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता तर शिवाजी साटम यांना देण्यात आलेला होता। आणि या पुरस्काराचं स्वरूप कसं आहे ते एकदा व्यवस्थित जाणून घेऊ। 10 लाख रोख रक्कम दिली जाते, स्मृतिचिन्ह दिलं जातं, मानपत्र दिलं जातं, अशा पद्धतीने हा पुरस्कार आहे। आपण पुढे जाऊयात। राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर त्याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, जब्बार पटेल हे ख्यातनाम असे एक दिग्दर्शक आहेत आणि यांना प्रदान करण्यात आला। आता हा जो पुरस्कार आहे राजश्री शाहू महाराज, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कुणाला दिला जातो हे अगोदर आपण जाणून घेऊयात। तर हा पुरस्कार मिळवण्यासाठी तुम्ही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान दिलं पाहिजे तर हा पुरस्कार तुम्हाला दिला जातो। आणि हा पुरस्कार कोणत्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो तर राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरचा आहे। आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार काय केला जातो, प्रदान केला जातो। या पुरस्काराचं स्वरूप बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते आणि त्याचबरोबर स्मृतिचिन्ह दिलं जातं आणि मानपत्र देखील दिलं जातं। अशा पद्धतीचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार तुम्हाला या क्षेत्रामध्ये योगदान काम करत असाल तर निश्चितच मिळणार आहे आणि हा इथे जब्बार पटेल यांना मिळाला आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, रामसर पुरस्कार 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला म्हणजे 100% आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाईल, पहिली भारतीय महिला कोण ठरली आणि ज्या महिलेने काय केलंय तर रामसर पुरस्कार हा पुरस्कार तिला प्राप्त झालाय। 2025 मधला पुरस्कार आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन असं त्याचं उत्तर आहे। आणि या महिलेने काय केलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर जी काय आर्द्रभूमी असते, वेटलँड असते, तिचा विवेकपूर्ण जो काय वापर आहे तो वापर या महिलेने केला किंवा जो दलदलीचा प्रदेश आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा यूज करता येईल, वापरात आणता येईल याकडे विशेष त्यांचा कल होता, त्यांचं काम होतं आणि त्या कामाचा गौरव व्हावा म्हणून तो पुरस्कार दिला। राष्ट्रीय सागरी अरुणा अवॉर्ड 2025 हा जो अवॉर्ड आहे, हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर कॅप्टन राजेश उन्नी यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आणि हाच पुरस्कार 2024 चा कुणाला प्रदान करण्यात आलेला होता तर त्याचं करेक्ट उत्तर आहे श्री धीरेंद्र कुमार सन्याळ यांना दिला होता। आणि 2023 चा पुरस्कार जो आहे तो कॅप्टन थनू वेलिन कोशी जोसेफ यांना दिला होता मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। सरस्वती सन्मान 2025 आणि जो पुरस्कार 2024 चा होता पण त्याचं वितरण हे 2025 मध्ये झालं होतं। अशा पद्धतीने वितरण होत असतं विद्यार्थी मित्रांनो। आणि हा पुरस्कार 2025 मध्ये 2024 चा कुणाला प्रदान करण्यात आलेला होता तर साधू भद्रेश दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आणि हा जो पुरस्कार आहे हा 34वा पुरस्कार असणार आहे। आणि आता 2026 मध्ये
तो एक 35वा पुरस्कार असणार आहे, तर तो कुणाला प्रदान केला जाईल ते बघू नंतर आपण. आणि हा पुरस्कार साधू भद्रेश दास यांना कोणत्या रचनेसाठी प्रदान करण्यात आलेला होता. हा जो पुरस्कार आहे हिंदी आणि संस्कृत या साहित्यामध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांना हा दिला जातो. स्वामीनारायण सिद्धांत सुधा अशा पद्धतीची त्यांची एक हिंदी रचना आहे आणि या रचनेसाठी प्रामुख्याने त्यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला किंवा दिला गेला, तर हे देखील महत्त्वाचं आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे मीनाक्षी निक्कम आहे. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मीनाक्षी निक्कम या ज्या आहेत त्या स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत, म्हणजे आहेत सध्या देखील. आणि दिव्यांग क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं योगदान आहे आणि या योगदानाचा गौरव व्हावा म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो, तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे ही संस्था आहे, पुण्याची संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. नंतरचा पुरस्कार बघा, प्रजासत्ताक दिन 2025 च्या परेडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर प्रदेश. ओके, हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खेलो हे खो खो स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेलं होतं, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये झालेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात आपण. बघा, बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ म्हणायला हे एक महत्त्वाचं आहे. कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटात म्हणायला हे देखील महत्त्वाचं आहे. विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे किंवा कोणत्या राज्याने जिंकलं आहे, तर त्याचं करेक्ट पुरुष गट म्हणलं की त्याचं करेक्ट उत्तर काय लिहिलं पाहिजे, कर्नाटक लिहिलं पाहिजे. ओके, आणि आता पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत महिला गटाला बघा, महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलं किंवा कोणत्या राज्याने जिंकलं. महिला म्हटलं की इथे महाराष्ट्र टिक करून टाका. अशा पद्धतीचे आपल्याला जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. मग ते पुरस्कार असतील, साहित्य असेल किंवा मग सामाजिक क्षेत्रामधलं जे काही योगदान असेल, अशा वेगवेगळ्या घटकांवरती विचारलं जातं. आणि खेळाच्या संदर्भात हमखास प्रश्न हे परीक्षेमध्ये असतात. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. काही अडचण आल्यानंतर निश्चितच आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू.